नमस्कार. सर्वप्रथम तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. आणि आपण पाटण तालुका सर्वसामान्य आणि सर्व पाटणतालुक्यातल्या जनतेला घरगुती वापराची वीज कायमस्वरूपी माफ व्हावी या मागणीसाठी आपण 15 मे 2026 रोजीपासून पाटण ते मुंबई मंत्रालय पायी आपण जात आहे. त्या पायी जात असताना आपण पाटण तालुक्यातल्या जनतेसाठी वीज कायमस्वरूपी माफ व्हावी याकरता आपण जातो. हे जात असतानाचे कारण असं आहे की पाटण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोयना धरण असेल, पवनचक्की असेल किंवा आता नवीन येणारे प्रकल्प जे असतात त्यांच्या माध्यमातून वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. 2062-64 सालापासून कोयना धरण वीज निर्मिती करत आहे. त्याच्यामध्ये हजारो कुटुंब हजारो कुटुंबाचं स्थलांतर दुसरीकडे करण्यात आले आणि ते करत असताना पवनचक्कीसुद्धा बनवत असताना हजारो एकर लोकांनी जमीन दिलेली आहे आणि त्याच्या सर्वांच्या ह्या सर्व वीज प्रकल्प पाटण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळं आमची छोटीशी मागणी आहे की पाटण तालुक्यातल्या जनतेला घरगुती वापराची वीज या सरकारनं या शासनानं माफ करावी यासाठी आम्ही ही खरं तर पदयात्रा काढली. त्यांना पण दिले. त्याच्यानंतर ते त्यांचे जे अधिकारी शासकीय जे आहेत ना ते सुद्धा सर्व ऊर्जा विभागाला दिलेलं आहे आणि सर्व कलेक्टर ह्या आंदोलनाच्या धर्तीवर दिले का? हो दिले. आणि आता जी तुम्ही आता जे आंदोलनासाठी तुम्ही जे आता वीज बिल माफ करा म्हणताय घरगुती, त्यासाठी पालकमंत्र्यांचं तुम्हाला काय होकार आला? नाही, पालकमंत्र्यांचा काही होकार नाही आलेला.